हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे ध्रुवांकर फॅशन डिझाईन्स। तर चला, सुंदर अशी मी अगदीच आदल्या दिवशी रात्री ब्लाऊजची डिझाईन तयार केलेली आहे, तुम्हाला दाखवते। बघा, 9:30ची घडी घेतलेली आहे, उंची 13.5 आहे। थोडंसं ते व्यवस्थित करून मी कटिंग करून घेते। बघा, 4.25 मुंडा आहे व 4.25 शोल्डर घेतलेले आहे। बघा, अगदी भाऊबीजसाठी खास मी आदल्या दिवशी रात्रीच अशी मस्तपैकी ट्रेंडिंग अशी डिझाईन तयार केली आहे। बघा, गळारुंदी 2 घेतलेली आहे, कारण गळा आपला फार डीप नेक आहे, त्यामुळे मी गळारुंदी 2.25 घेतलेली आहे। बघू शकताय तुम्ही, गळा आपला 11.5 पावणे 12 उंचीचा गळा घेतलेला आहे, कारण तिथं मी पॅच देणार आहे काटाचा, त्यामुळं अगदीच छान असं आहे। बघू शकता, अगदी कमीत कमी वेळेत परफेक्ट असा फिनिशिंग सेट आपला गळा तयार होणार आहे। कधी पण गळा हा आपण ड्रॉ करताना अगदी फेंट लाईट असं डॉट देत जायचं आणि त्याच्यानंतर थोडंसं डार्क करायचं, जेणेकरून आपल्याला व्हिडिओ दिसेल, आपल्याला गळा कळेल अशा हिशोबाने। बघू शकता तुम्ही, बघा थोडंसं मी डार्क करून घेते, म्हणजे लक्षात येईल। बघा, जसा गळा केलेला अगदी तसा व्यवस्थित ठेवून आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे। खास भाऊबीजसाठी अगदी आदल्या दिवशी रात्री 11 वाजता मी गळा कटिंग करून ब्लाऊज शिवलेला आहे। बघू शकता इमर्जन्सीमध्ये। किती सुंदर असं आपल्या गळ्याचं कटिंग झालं। हे मेन फॅब्रिक आहे, हे सव्वाचं ठेवले, त्याच्यावर आपलं अस्तर उलटं ठेवायचं। अगदी व्यवस्थित सगळ्या बाजूने अर्धा इंच अस्तर सोडून घेऊन आपल्याला त्याच्यावरती पिना लावून घ्यायचे आहेत। बघू शकताय तुम्ही, सगळीकडे समान कपडा आपला शिल्लक राहायला पाहिजे, असं करत 5 इंचाचं मार्जिन पकडत व्यवस्थित गळा स्टिच करून घ्यायचा आहे। गळ्याला भरपूर असे कोणे आहेत। बघा, इथं आपला कोणा आला, सुई खाली घातली, कपडा फिरवला, परत मशीन चालू केलं। बघू शकताय तुम्ही, बघा इथं पण कोणा आला आहे, सुई खाली घातली, कोण्यात बरोबर सुई खाली ठेवायची, कपडा फिरवून घ्यायचा, परत टीप मारायची। सगळ्या कोण्याला सेम पोझिशन करत जसा आहे तसा गळा व्यवस्थित स्टिच करायचा आहे। बघू शकताय तुम्ही, प्रत्येक कोण्याला सेम पोझिशन करत संपूर्ण गळा असा व्यवस्थित मी स्टिच करून घेतलेला आहे। तुम्ही बघू शकता, अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगण्याचा नेहमीच प्रयत्न करते। बघा, असं प्रत्येक कोपऱ्यात प्रत्येक डिझाईन अशी व्यवस्थित करतच सगळा गळा आपल्याला पूर्ण करायचा आहे। बघू शकता मी कसा पूर्ण केलेला आहे। बघा, जे मेन फॅब्रिक आहे ते व्यवस्थित, बघा कुठं आपला गळा कोणा तिरका गेला आहे किंवा कोणा व्यवस्थित आला आहे किंवा नाही, किंवा जिथं गोल आकार आहे तिथं गोल आकार आला की नाही, सगळं एकदा व्यवस्थित चेक करून घ्यायचं व मेन फॅब्रिक अस्तरच्या लेवलला एकसारखं व्यवस्थित असं कटिंग करून घ्यायचं। बघा, इथं दोन्ही एकदम परफेक्ट मॅचिंग झालेलं आहे, त्यामुळे तुमच्या लक्षात येत नाही आहे, पण अगदी बरोबर झालेलं आहे मी कटिंग केलं। बघा, एक्स्ट्राचं जेवढं मार्जिन आहे तेवढं ठेवून मी सगळे व्यवस्थित छोटे छोटे पूर्ण गळ्याला कट देऊन घेत आहे। जिथं कोपरा आपल्याला आलेला आहे, कोपऱ्यात आपण सुई आत घालून व्यवस्थित कोपरा काढले, तिथं तर आवर्जून लक्षात ठेवूनच आपल्याला कट्स द्यायचा आहे। अगदी आपली टीप मारल्या त्या टीप जिथं मारल्या त्या टिपेपर्यंत अगदी व्यवस्थित असा कट देऊन घ्यायचा आहे, जेणेकरून काय होईल, आपला कोणा अगदी छान परफेक्ट फिट दाबटीप मारल्यानंतर ना दिसेल, त्यासाठी हे फार गरजेचं आहे। बघू शकताय तुम्ही, जे आहे तसं अगदी व्यवस्थित मी आतल्या साईडला कोणी काढून व्यवस्थित फोल्ड करून घेणार आहे। बघू शकताय तुम्ही, अगदी व्यवस्थित असं बोटानं सगळे कोणी
काढून घ्यायचे आहेत. अगदी काठावरनं व्यवस्थित असं मेन फॅब्रिक प्रेस करत व्यवस्थित थोडंसं बाहेर जात असेल थोडंसं हलक्या हाताने बाहेरच्या साईडला ओढत मेन फॅब्रिकवर व्यवस्थित अशी दाबटीप मारून घ्यायची आहे. बघा जिथं कोना आलेलं आहे परत तिथं आपल्याला सुई खाली ठेवायची, कपडा फिरवून घ्यायचा, परत परत टीप मारायची. कुठेही ओढाताण करायची नाही आहे. अगदी व्यवस्थित अशी आपली संपूर्ण गळ्याला दाबटीप मारून घ्यायची आहे, जेणेकरून काय होईल आपल्या जो गळा स्टिच केला आहे त्याला परफेक्ट डिझाईन अशी परफेक्ट अशी स्टिच होईल. अगदी दिसायलाही खूप सुंदर असा आपला लुक दिसेल. प्रत्येक ठिकाणी असं कोण्यात नाही असं व्यवस्थित सगळं करून संपूर्ण गळा मी असा स्टिच करून घेतलेला आहे. बघा संपूर्ण गळ्याला दाबटीप मारून बघा किती सुंदर असं आपलं गळ्याचं फिनिशिंग झालेलं आहे. मेन फॅब्रिक व अस्तर व्यवस्थित कटिंग करून मी जोडून व्यवस्थित कटिंग करून घेतलेलं आहे. बघू शकताय. थोडा व्हिडिओ मोठा होईल म्हणून मी स्किप केलेला आहे. बघा मेन गळ्यापासून आत किती इंच मार्जिन येते असं पकडत आपल्याला डबल घडी घालून पॅच कट करून घ्यायचा आहे. बघू शकताय. आपल्याला गळ्याला बरोबर ठेवून आपला इकडं अर्धा इंच पॅच एक्स्ट्रा मार्जिनमध्ये आला पाहिजे, खाली एक अर्धा पाऊण इंच आला पाहिजे असं बघत आपल्याला व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे. मार्जिन कट करून असा छोटा काटाचा तुकडा मी कट करून घेतलेला आहे. तुम्हाला जसा गळा हवा आहे तिथं तुम्ही इथं ड्रॉ करू शकता, पण मी शक्यतो गोलच ठेवलेला आहे. बघा आता ह्याला अस्तरवरती ठेवून असाच व्यवस्थित कटिंग करून घ्यायचा आहे. अस्तर आतल्या साईडला व्यवस्थित सवच उलटं बघून ठेवायचं आहे व व्यवस्थित असं आपल्याला अस्तर ह्याला जॉईन करून फोल्ड करून घ्यायचं आहे. बघू शकताय तुम्ही. व्यवस्थित टीप मारून थोडे थोडे कट टाकून आपल्याला असं व्यवस्थित अस्तर त्याला जॉईन करून घ्यायचं आहे. त्याच्यावर सुद्धा आपल्याला दाबटीप मारून घ्यायची. दाबटीप मारल्यामुळे काय होतं अस्तर व मेन फॅब्रिक अगदी व्यवस्थित असं बसतं, एकमेकाबरोबर अगदी प्रेस केल्यासारखं व्यवस्थित जॉईंट होतं. त्यामुळे व्यवस्थित असं आपल्याला मारून घ्यायचं आहे. बघू शकताय तुम्ही. बघा जे एक्स्ट्राचा कपडा होता तो व्यवस्थित अगदी कटिंग करून घ्यायचा आहे. परत जो आपण गळा स्टिच केलेला आहे तो अगदी काठावरती व्यवस्थित ठेवायचा आहे. आपल्याला जितका गळा ओपन हवा आहे तेवढा ओपन ठेवून बघा तुम्हाला किती गळा ओपन हवा आहे. मला आणि थोडंसं हवा आहे, मी थोडंसं खाली घेते. तेवढं घेऊन असं ना व्यवस्थित असं घ्यायचं आहे. जितका ओपन, कुणाला डीप पाहिजे, कुणाला कमी पाहिजे, कुणाला जास्त पाहिजे ते आपल्या हिशोबावर गळा डीप ठेवायचा आहे. बघा थोडंसं किंचित मी खाली घेतलेलं आहे व तिथं व्यवस्थित अशी सुई किंवा टाचणी लावून घ्यायची आहे, जेणेकरून आपल्याला टीप मारायला सोपं होईल. बघू शकताय तुम्ही. परत ज्या काठावर आपण टीप मारले ना अगदीच त्या काठावरून जसं आहे तसं आपल्याला परत असं आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. बघू शकताय तुम्ही. बघा थोडंसं मी आणि थोडंसं खाली पॅच घेतलेलं आहे. मला थोडासा गळा कमीच वाटत आहे. मला कस्टमरनं आवर्जून सांगितलं आहे की थोडासा मला डीप नेक हवा आहे, म्हणून मी किंचितचं थोडंसं आणखीन खाली घेतलं, जेणेकरून काय होईल गळा फार छोटा वाटायला नको. जो ओपन भाग आहे ना तो गळा फार छोटा वाटायला नको, मग तसं केलं आहे. बघा परत मी एकदा टेपने चेक करून घेते, कारण गळा हलवल्यावर परत एकदा आपल्याला टेप खाली घेण्याची गरजेचं आहे. बघू शकताय जसं आहे. परत तीच पोझिशन काठाच्या कोपऱ्याच्या ठिकाणी सुई खाली घालायची
कपडा फिरवायचा, परत टीप मारायची. कारण काय होते, असे पोझिशनमध्ये शिवला ना तुम्ही तर काय होतं ना, जे कोणे आहेत ना ते अगदी परफेक्ट येतात. बघू शकता असं संपूर्ण करत मी पॅच व्यवस्थित असा जोडून घेतलेला आहे. बघा किती सुंदर असा आपला पॅच दिसत आहे. बघा गळासुद्धा खूप सुंदर असा दिसत आहे. इथं तुमच्याकडे साडी जर कॉन्ट्रास्ट असेल तर इथं साडीतला कपडा लावला तर खूपच सुंदर दिसतो, आणखी थोडा पॅच उठून दिसतो. बघा हे आतला पॅच जर कपडा सोडला आहे तो मी हात शिलाई नंतर घालून व्यवस्थित घेणार, त्यामुळं तिथं काही करायचं नाही. बघा अशी नाजूक बारीक अशी लेस घ्यायची आहे. मी गोल्डन कलरची घेतलेली आहे कारण माझ्याकडे ऑप्शनच नाही. माझा साडी कपडा दोन्ही एकसारखा कलरचा आहे, त्यामुळं करता येत नाही. तुम्ही कॉन्ट्रास्ट असेल तर खूप सुंदर दिसणार आहे. कपडा साडीचाच वापरा. बघा इथं आपला कोना आलेला आहे. कोण्याच्या ठिकाणी सुई बाहेर काढायची, थोडीशी लेस फोल्ड करायची, परत सुई त्याच्यावरती व्यवस्थित ठेवायची, परत टीप मारायची. असा संपूर्ण गळा कोण्याच्या ठिकाणी व्यवस्थित असा स्टिच करून घ्यायचा आहे. बघू शकताय तुम्ही. बघा तिथं कोना आलेला आहे ना, तिथं बरोबर अगदी अशी व्यवस्थित करून आपल्याला सगळी संपूर्ण गळ्याला व्यवस्थित अशी लेस लावून घ्यायची आहे. बघू शकताय तुम्ही. बघा असं सगळ्या गळ्याला अगदी व्यवस्थित अशी मी लेस लावून घेतलेली आहे. जसं मी सांगितलेलं आहे तसं संपूर्ण व्यवस्थित अशी बघा सुंदर अशी मी लेस लावून घेतलेली आहे. तर अगदीच नुसते काठाचे असे 1 मीटर मी नॉट कट करून घेतलेले आहे. फक्त हे काठ आहेत, त्या काठाला सुंदर असा आपल्याला खालच्या साईडनं गोलाकार आकार देऊन असे आपल्याला सिंपल सोबर आणि थोडेसे मोठे असे लटकन तयार करून घ्यायचे आहेत. तर इथे तुमचा कॉन्ट्रास्ट कपडा असेल तर तुम्ही कॉन्ट्रास्ट कपड्याचे लटकन लावा, खूप सुंदर दिसतात. बघू शकता असं त्रिकोण केलेलं आहे. त्याला आणखी एक फोल्डर टाकून मी थोडासा खालच्या साईडनं गोल आकार देऊन मी लटकन तयार करून घेतलेले आहे. बघू शकताय. आता ह्याचे जे काठ आहेत ना, मला आणखी थोडासा मी आकार व्यवस्थित देऊन घेते जेणेकरून गोलाकार व्यवस्थित येईल. बघू शकताय तुम्ही. आता ह्याचे काठ आहेत ना फोल्ड करून घेतलेले आहेत. इथं जर तुमचा कॉन्ट्रास्ट कपडा असेल तर तुम्ही इथं गोल्डन कलरची लेस किंवा ब्लाऊजच्या कलरची लेस वापरू शकता. माझी लेससुद्धा गोल्डन आहे व माझा कपडासुद्धा ह्याचाच कपडासुद्धा माझा गोल्डनच असल्यामुळे इथं मी खालच्या साईडला लेस लावणार नाही आहे. डायरेक्ट तसंच काठ मारून घेतलेले आहेत. तुम्ही तिथं सुंदर अशी बारीक अशी नाजूक लेस लावला तरी खूप सुंदर दिसणार आहे, पण मी तशी लावलेली नाही आहे. बघू शकताय. असं बरोबर मध्य सेंटरला कोपऱ्यात पकडायचं आहे. 5 इंचाचं मार्जिन पकडत बरोबर अगदी व्यवस्थित सगळीकडे मार्जिन एकसारखं आलं पाहिजे असं पकडत आपलं बघा किती सुंदर असं आपलं नॉट तयार झालेलं आहे. मी दोन्ही नॉट अगदी व्यवस्थित अशी लावून घेतलेली आहेत. 3 ते 3.5 इंचावरती पाठीच्या गळ्याला व्यवस्थित अशी नॉट लावून घ्यायची आहेत. बघू शकता किती सुंदर आपली ब्लाऊजची डिझाईन तयार झालेली आहे. बघू शकताय. लटकनसुद्धा खूप सुंदर आलेले आहेत. मी एकच मोठा लटकन ठेवलेला आहे. तुम्ही छोटे 2 ठेवला तरी काही हरकत नाही आहे. बघू शकताय तुम्ही. बघा असं एक मी सुंदरसा पॅच लावून घेतलेला आहे. बघा खाली एक ठेवते. किती सुंदर अशी आपली ब्लाऊजची डिझाईन तयार झाली.